प्रयत्न केला की सगळं जमतं, हे खरंच आहे बरं का. तर काय झालं, मला मोदक बनवायचे होते. तांदळाचे मोदक तर मी एकदा ट्राय केले, चांगले जमले होते. पण मला कणकेचे मोदक आवडतात. मग म्हटलं चला आज वर्षातली पहिली अंगारकी आहे, तर मस्त असे मोदक बनवता. मग कणकीचे असे उकडलेले मोदक आणि मला तळलेले पण आवडतात. पण ह्यावेळी जरा सर्दी खोकला होता, त्यामुळे तळलेले जरा साईडला ठेवले आणि फक्त असे मस्त उकडीचे मोदक बनवले. त्याच्यासाठी काही नाही, एक नारळ, ओला नारळ फोडून घेतला. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सरमधून काढून घेतले. छान थोडंसं भरडलेल्यासारखं असं छान मिक्सरमधनं काढून घ्यायचं. मग जेवढा बाऊल होता त्याला थोडासा कमी गूळ घेतला. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही अजूनही कमी घेऊ शकता. पण ते जरा थोडंसं छान गोड लागलं की ते सारण छान लागतं खायला. मग त्याच्यानंतर वेलची पावडर केली. साखर आणि वेलची मिक्स करून असं छान त्याची पावडर तयार करून घेतली. मग कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं. छानमध्ये ते खिसलेलं खोबरं होतं ते टाकून घेतलं. छान भाजलं. तसं ब्राऊन झालं थोडंसं लालसर की मग त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि वेलची पावडर ॲड करायची. छान ते पण भारी परतायचं. लागलं तर थोडंसं तूप ॲड करा. मला 2 चमचे भरपूर झालं होतं तूप. आणि मस्त असं छान त्याला परतून घेतल्यानंतर असं गोल्डन कलर येतो गूळ वगैरे टाकल्यामुळे आणि तो बघा मोदकाचा वास यायला लागतो. मग तेव्हा बंद करून द्यायचा गॅस आणि तोपर्यंत आपण काय करू, मी कणिक मळून ठेवलेली आणि मग छान अशा छोट्या छोट्या मोदकासाठी पुऱ्या सारखं लाटून घेतलं छोट्या छोट्या आणि त्याच्यामध्ये सारण भरलं आणि 2 बोटांच्या मध्ये 1 बोट असं चिमटा देऊन मस्त अशा कळ्या पाडून घेतल्या. खूप सुंदर कळ्या पडल्या होत्या आणि 2-3 मी साच्यामध्ये पण घालून मोदक बनवले. आणि त्याच्यानंतर काय केलं, एक पातेल्यामध्ये पाणी घेतलं, थोडंसं गरम करायला ठेवलं. अर्धं पातेलं पाणी घेऊन गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर इकडे चाळण घेतली, मोदकाची उकडीची चाळण. त्याला तेल लावून तेल लावा किंवा तूप लावा आणि त्याच्यावरती मोदक ठेवून स्टीम करून घ्या. 10 मिनिटांनी मस्त मोदक